आपण रोज जे काही खातो ना, त्या प्रत्येक घासामागे एक जबरदस्त सायन्स आहे. आज आपण तेच सायन्स अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपल्या जीवनात नेमकं असतं तरी काय, मग बघू शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स. त्यानंतर विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व किती महत्वाची आहेत आणि बॅलन्स डाएट कसा असावा हे समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी अन्नातले काही छुपे धोके त्यावरही नजर टाकू. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया एका अगदी बेसिक पण महत्त्वाच्या प्रश्नापासून. प्रश्न आहे, आपण जे खातो ते नक्की का खातो? फक्त भूक लागते म्हणून? नाही. खरं तर प्रत्येक वेळी जेवताना आपलं शरीर फक्त पोट भरत नसतं, तर त्यापेक्षा खूप काही महत्त्वाचं काम करत असतं. आणि इथेच दोन महत्त्वाचे शब्द येतात. पोषण म्हणजेच न्यूट्रिशन आणि पोषक तत्व म्हणजे न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिशन म्हणजे काय? तर अन्न शरीरात घेऊन त्याचा वाढीसाठी आणि इतर कामांसाठी वापर करण्याची प्रक्रिया. आणि न्यूट्रिएंट्स म्हणजे अन्नातले ते घटक जे या सगळ्या प्रक्रियेसाठी कामी येतात. सोपं आहे नाही का? मग आपलं शरीर ह्या न्यूट्रिएंट्सचा करता तरी काय? मुख्यतः 3 गोष्टी. 1. आपल्याला एनर्जी मिळते. 2. शरीराची वाढ होते. आणि 3. रोजची कामं करण्यासाठी आणि आजारांपासून वाचण्यासाठी ताकद मिळते. म्हणजे आपण खाल्लेला प्रत्येक घास ह्या 3 गोष्टींसाठी असतो. बरं, मग ही एनर्जी आणि ग्रोथ येते तरी कुठून? चला आता आपल्या अन्नातले मुख्य घटक कोणते आहेत ते बघूया, ज्यांना आपण शरीराचे खरे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणू शकतो. मुख्यतः 3 प्रकारचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. पहिले कार्बोहायड्रेट्स, जे आपल्या बॉडीचे मेन फ्युअल आहेत, म्हणजे ऊर्जेचा मुख्य सोर्स. दुसरे फॅट्स किंवा स्निग्ध पदार्थ, हा ऊर्जेचा एक प्रकारे बॅकअप प्लॅन आहे. आणि तिसरे प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं, जे शरीराच्या वाढीसाठी आणि रिपेअरिंगसाठी म्हणजे दुरुस्तीसाठी एकदम आवश्यक आहेत. आता इथे बघा, हा फरक किती छान दिसतोय. एका बाजूला आहेत एनर्जी देणारे पदार्थ जसे की धान्य आणि तेल, हे आपल्याला दिवसभर काम करायला, पळायला ऊर्जा देतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत शरीर घडवणारे पदार्थ म्हणजे प्रोटीन्स, जसे की मोड आलेली कडधान्य, दूध, जे आपलं शरीर, आपले मसल्स आणि हाडं बनवतात. पण फक्त हे 3 मोठे घटक पुरेसे नाहीत. विचार करा, घर बांधताना फक्त विटा आणि सिमेंट लागतं का? नाही ना? तसंच आपल्या शरीराला काही छोट्या पण महत्त्वाच्या मदतनीसांची गरज असते. त्यांनाच आपण म्हणतो मिनरल्स म्हणजेच खनिज. हे मिनरल्स लागतात अगदी कमी प्रमाणात, पण त्यांचं काम खूप मोठं आहे. उदाहरणार्थ आयर्न म्हणजेच लोह, जे पूर्ण शरीरात ऑक्सिजन पोचवतं. ते कमी झालं की ॲनिमिया होतो. कॅल्शियम आणि फॉस्फरस, हे तर आपल्या हाडांचे आणि दातांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे अगदी थोडंसं लागणारं आयोडीन, त्याच्या कमतरतेमुळे गॉयटर म्हणजे गलगंडासारखा मोठा आजार होऊ शकतो. कमाल आहे ना? मिनरल्ससारखेच आणखी काही सुपर हिरोज आहेत आपल्या आहारात. ते पण लागतात अगदी कमी, पण त्यांचं काम असतं खूप पॉवरफुल. चला ओळख करून घेऊया विटॅमिन्सची, म्हणजेच जीवनसत्वांची. आता विटॅमिन्समध्ये ना 2 टीम्स आहेत. एक टीम आहे वॉटर सॉल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारी. यात येतात विटॅमिन बी आणि सी. ही विटॅमिन्स बॉडीत स्टोअर होत नाहीत, त्यामुळे रोजच्या रोज ती आहारात असणं गरजेचं आहे. दुसरी टीम आहे फॅट सॉल्युबल म्हणजे फॅट्समध्ये विरघळणारी. यात येतात ए, डी, ई आणि के. ही विटॅमिन्स मात्र बॉडीमध्ये स्टोअर केली जातात. आणि या विटॅमिन्सची कमतरता झाली तर प्रॉब्लेम्स मोठे होऊ शकतात. जसं की विटॅमिन ए कमी झालं तर रातांधळेपणा येऊ शकतो. विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी होतो, म्हणजे हिरड्यांमधून रक्त यायला लागतं. विटॅमिन डी कमी असेल तर हाडं कमजोर होतात, त्याला रिकेट्स किंवा मुडदूस म्हणतात. आणि विटॅमिन के नसेल तर जखम झाल्यावर रक्त लवकर थांबत नाही. हे बघून खरंच वाईट वाटतं. स्कर्वी, मुडदूस, गलगंड हे आजार विटॅमिन आणि मिनरल्सच्या कमतरतेमुळे होतात. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे? योग्य आणि संतुलित आहार घेतला तर हे सगळं पूर्णपणे टाळता येऊ शकतं. ओके, तर आतापर्यंत आपण बरंच काही पाहिलं, पण मग प्रश्न येतो की हे सगळं आपल्याला मिळेल कसं? याची खात्री कशी करायची? याचं उत्तर आहे बॅलन्स्ड डाएटमध्ये. आणि हा जो पिरॅमिड आहे ना, तो आपल्याला तेच सांगतो. तो एक सोप्पा रोडमॅप आहे. सगळ्यात खाली जे पदार्थ आहेत ते जास्त खायचे, आणि जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं त्या पदार्थांचं प्रमाण कमी करायचं. सिंपल. आणि बॅलन्स डाएटचे फायदे फक्त आजारांपासून दूर राहण्यापुरते नाहीत. आपली काम करण्याची एनर्जी वाढते, फिजिकल आणि मेंटल हेल्थ सुधारते, आणि रोगप्रतिकारक शक्ती तर मजबूत होतेच.
थोडक्यात काय, तर आपण जास्त चांगल्या प्रकारे लाईफ जगू शकतो. आणि या बॅलन्स्ड डाएटमध्ये आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, प्रोबायोटिक्स. हे म्हणजे आपल्या आतड्यात राहणारे आपले मित्र, चांगले बॅक्टेरिया, जसं दुधाचं दही बनवणारे जीव. ते आपल्या पोटासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पण सगळं काही इतकं सोपं नाही. चांगल्या पोषणाच्या मार्गात आजच्या काळात काही मोठे अडथळे पण आहेत. यातला पहिला आणि सगळ्यात मोठा विलन आहे जंक फूड. प्रॉब्लेम काय आहे? जंक फूडमुळे एनर्जी तर मिळते, पण बाकीचे महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स, प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स हे मिळत नाहीत. परिणाम कुपोषण आणि लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी. पण जंक फूडपेक्षाही एक मोठा आणि छुप्पा धोका आहे. तो म्हणजे फूड अडल्टरेशन, अर्थात अन्न भेसळ. म्हणजे काय, तर जास्त पैसे कमवण्यासाठी खाण्याच्या पदार्थांमध्ये स्वस्त आणि कमी क्वालिटीच्या गोष्टी मिसळणं, आणि हे आपल्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतं. आणि ही लिस्ट बघून तर धक्काच बसेल. दुधात पाणी किंवा युरियासारखी केमिकल्स, मिरची पावडरमध्ये विटेची भुकटी, काळी मिरीमध्ये पपईच्या बिया, अरे देवा, अगदी आईस्क्रीममध्ये वॉशिंग सोडा आणि कागदाचा लगदा. विचार करा आपण काय खातोय. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, फूड अडल्ट्रेशन म्हणजे अन्न भेसळ हा एक गुन्हा आहे. आणि असा भेसळयुक्त अन्न खाण्यापासून आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवलं पाहिजे. तर मग आता आपल्या अन्नात काय आहे हे सगळं कळल्यावर विचार करायला लावणारा प्रश्न हाच आहे की आज आपण आपलं शरीर घडवण्यासाठी नक्की काय निवडणार आहोत.